त्याच्यात सोबत घेतलेली आहे चटणी, मिरच्या। तर चला बघूया आजची रेसिपी। मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वडापाव। तर वडापाव आज भावाच्या घरी आलेले आहे आणि मी आणि वहिनी वडापाव बनवणार आहोत। तर मी आज वहिनीला भी दाखवते तुम्हाला। ही आहे आमची वहिनी। नमस्ते। आज मी वहिनी बनवणार आहोत वडापाव। तर चला बघूया आज कसा बनवूया वहिनी संग वडापाव। वडापाव बनवायसाठी बघा 1.5 किलो बटाटो घेतलेले आहेत। पहिले आपण बटाटो शिजवून घेऊया। घेतलेत बघा, मिरच्या घेतल्या अर्धी वाटी, धन घेतलाय 1 चमचा भर, लसूण घेतलाय आणि अद्रक घेतलाय, कढीपत्ता घेतलाय। तर आपण पहिले बटाटो शिजवून घेऊया। तर बटाटो शिजू घालूया आपण। आता बटाट्यात बघा पाणी वतून घेतलेलं आहे। शिट्ट्या मारून घेऊया आपण कुकरच्या। बटाटो खूप छान शिजतील। मग तोंडपात्र आपण बटाटे शिजवून घेतोय। तोंडपात्र मिक्सरला लावून घेऊया। हिरवी मिरची टाकली, अद्रक टाकलेला आहे, लसूण टाकलेला आहे, धन बी टाकलेला आहे। आता एवढं आपण मिक्सरला लावून घेऊया। पाणी बिनी अजिबात काय वापरायचं नाही, तसंच मिक्सरला लावून घेऊया। या वाटीनं आपण 3 वाट्या बेसन पीठ घेऊया। हातावर घासून ओवा टाकूया। थोडीशी हळदी पण टाकूया यात। हे लाल तिखट आहे बघा, लाल तिखट पावडर टाकूया यात। आता यात लाल तिखट घातले 1 चमचा। थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करून घेऊया। वहिनीने पीठ असं कालवून घेतलेलं आहे। मस्त झालंय, बघू शकताय। आणि तुमच्याकडे पीठ का नाही तांदळाचं पीठ असलं तर भी 1 चमचा वापरू शकताय तुम्ही। तांदळाच्या आता माझ्याकडे पीठ नव्हतं म्हणताना नाही वापरलेलं आहे। तांदळाचे पीठ घातलं तरी जास्त मस्त असं क्रिस्पी होणार आहेत आपले वडे। तर नक्की तुम्ही तांदळाचं पीठ असलं तर 1 चमचा घालून बघा। आता छान असं मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडंसं मीठ टाकूया यात 1 चमचा। आता मीठ टाकून मिक्स करून घेऊया। असं चांगलं मिक्स करायचं, मीठ सगळीकडे लागतंय। हे आता चांगलं मिक्स झालंय। आता बटाट शिजूपर्यंत आपण ह्याला झाकून ठेवूया। हे बघा आपले बटाटे छान शिजले आहेत। आता आपण ह्याला काढून सोलून घेऊया, साल काढून। आपण आता ही बटाटे सगळी स्वच्छ धुवून शिजवून साल काढून घेतल्या। आता ह्याला आपण हाताने असं बारीक करून घेऊया। हे बघा आपण आता हे बटाटे चांगलं हाताने असं बारीक करून घेतलंय। आता आपण गॅसवर ठेवल्या कढईमध्ये तेल घालूया। चांगलं तापायला लागले आपलं तेल। चांगलं तापल्यावरच मसाला टाकूया आपण। आता थोडीशी मोहरी टाकूया। तडतडायला लागल्या। आता ही आपण बारीक करून घेतलेला मसाला टाकूया त्यात आपण हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं धना बारीक करून घेतले। हे मसाला आपण ह्यात टाकूया। ह्यात टाकूया कढीपत्ता। ह्याला आपण छान भाजून घेऊया आणि मग हळद टाकूया। ह्यात आपण आता हळद टाकूया 1 चमचा। मसाला आता छान भाजलेला आहे हळदी घालून। आता आपण हे बारीक करून घेतलेले बटाटे ह्यात टाकून मिक्स करून घेऊया। ह्यात आपण आता थोडं मीठ टाकूया। पहिलं पण थोडं टाकले, आता थोडंच टाकूया। ह्याला आता छान मिक्स करून घेऊया। थोडी साखर आपण यात टाकूया
आणि थोडा लिंबूचा रस पण पिळूया यात. असं हातावर घेऊन लिंबू पिळायचा बघा, बी असलं तर पडत नाही त्यात. आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मी कधी पण वडापाव करते तेव्हा साखर थोडीशी टाकते. असं माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. ह्यावर थोडी आता कोथिंबीर टाकूया. करून थंड करून घेऊया. हे बघा, आपण आता असं गोळ बनवून घेऊया. हे बनवून घेऊन असं साईडला ठेवून देऊया. तसंच दुसरा पण करून घेते मी गोळा. आता एवढं गोळ बनवून घेतले ते ही पिठात घालून आपण असं मिक्स करून घेऊया. सोडा घेऊन आपण टाकूया. मगाशी टाकायला विसरलो होतं. आता टाकून मिक्स करून घेऊया. तर असं बघा पिठातनी कालवून घ्यायचं आणि मग टाकायचं, तेलात सोडायचं. छान असं तळायला लागले ते बघू शकताय तुम्ही कसं वर यायला लागले ते. आता फिरवून घेऊया. फिरवून घेऊन बी छान असं वडे तळून घेऊया आपण. आणि कलर बघा किती छान मस्त आलेला आहे वड्यांना. एकदम गावरान पद्धतीने दाखवायला लागले आज वहिनी व्हिडिओ. आणि चॅनल नवीनच खोललेला आहे आज. वहिनीची बी रेसिपी आवडली असली तर चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. आपले छान तळलेले आहेत. काढून घेऊया. एका प्लेटात काढून घ्यायचे. आणि किती कलर छान आलाय बघा. आणि आजचा व्हिडिओ आमच्या दोघींचं माझं वहिनीचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी चॅनलवर कमेंट करून सांगा. वडा असंच बनवून घेऊया. आता पिठात मिक्स करून तळून घेऊया. वडे तळताना कधी पण गॅस कमी करून वडे तळायचे. म्हणजे वडे एकदम छान तळतात आतून आणि खूप छान होतात आणि क्रिस्पी होतात खायला. वडे छान असं फिरवून तळून घेऊया. वडे आपले आता छान तळलेत बघा. काढून घेऊया ताटात. एका सगळे असेच करून घेते मी. वडे बनवून तयार आहेत बघा. आता मिरची तळून घेऊया. मिरची अशी मध्ये कापून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि मिरच्या कधीही तळताना लांब सरायचं, नाहीतर मिरच्या उडू शकतात तोंडावरती. हे बघा आपले वडापाव बनवून तयार आहेत. हे तुम्हाला आता मी भरून दाखवते. असं पावात वडा ह्यात भरून ठेवलाय पावामध्ये. सगळं वडा असं मी पावामध्ये भरून घेते. आता चटणी पण बनवून सोबतच तयार आहे. पुदिन्याची चटणी बनवली आपण वडापाव सोबत खायला. आणि आज वडापावची रेसिपी बनवून तयार आहे. कशी वाटली ही रेसिपी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमची ननंद भाऊजाची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया. बाय.